मुलींची सेफ्टी इथे भारतामध्ये डॉक्टरांना सेफ्टी पाहिजे. रात्रभर आम्ही कामं करतो, मला सेफ्टी देता येत नाही. आम्हाला यामध्ये सेफ्टी मिळालीच पाहिजे. आमच्या इंटर्नसाठी, आमच्या डॉक्टरसाठी वेगळ्या तिथे आम्हाला सोयी पाहिजेत हॉस्पिटलमध्ये, तरच मुली ड्युटी करतील. नाही तर तुम्ही ड्युटी लावू नका मुलींची. तरी लोकांची सेवा करता मात्र तुमच्यावरच अशी वेळ येते आज. हो सर, ही खूप निराशाजनक आणि दुःखदायक गोष्ट आहे की आमच्यासारखे नाईट ड्युटी करणाऱ्या लेडीजवर अशी वेळ येते आहे की त्यांच्यावर अत्याचार होतोय, प्लस त्यांना जस्टिस मिळत नाही. त्यामुळं आम्ही ही रॅली काढतोय. प्लीज प्रशासनानं व गव्हर्नमेंटनं आम्हाला सपोर्ट करावा, जस्टिस द्यावं, हीच आमची अपेक्षा आहे सर. आम्ही हे मोर्चा काढलेला आहे, मेगा रॅली आहे. याच्यामध्ये सगळे डॉक्टर्स, नर्सेस, BPMTचे स्टुडंट सगळे जितके आहेत, मेडिकल प्रोफेशनल्स सगळे आहेत. ह्या रॅलीचा जो मोटो आहे आमचा की अभयाला जस्टिस मिळावा. लोकल पब्लिकला आताही माहीत नाही आहे की अभया कोण आहे. तर अभया जी आहे ती RGकर मेडिकल कॉलेजची पल्मनरी रेसिडेंट होती, सेकंड इयर पल्मनरी रेसिडेंट ती होती. तिच्यासोबत 9 ऑगस्टला जे कृत्य घडलं, तिचा इतका ब्रुटली रेप करून तिचा हत्या केली, तिच्यासाठी जस्टिस आहे. आतापर्यंत काही तिचा न्याय मिळाला नाही आहे. प्लस आम्हाला सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर डॉक्टरांसाठी लागू व्हावे, ह्याच्यासाठी ही रॅली आहे. प्लस ही जनजागृतीसाठी रॅली आहे की लोकांना कळू दे की जे डॉक्टर्स आम्ही जे कामबंद आंदोलन करतो आहे ते कशासाठी करत आहे. तर आमची ही जो कामबंद आंदोलन आहे, जोपर्यंत तिला जस्टिस मिळत नाही, प्लस जे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन आहे ती मिळत नाही, तोपर्यंत आमची ही कामबंद आंदोलन चालू राहील. धन्यवाद.